प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आजच्या वेळेकरता समयाकरता पुन्हा एकदा आपणास एकत्र आणलं ख्रिस्तामध्ये. त्याबद्दल प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावामध्ये प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त, सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की या रविवारच्या सहभागितीमध्ये त्याने आपल्याला सहभागित केलं. आज स्तोत्रसहिता 34 याचं पहिलं वचन काय म्हणतं? परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन आणि माझ्या मुखामध्ये त्याचे स्तवन सतत असेल. या आपण त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊ या वेळेकरता, समयाकरता, की त्याने आपणास एक सुंदरशी वेळ दिली आणि या वेळेमध्ये आपण पुन्हा एकदा त्याची उपकार स्तुती त्याच्या नावाला आपण धन्यवाद देणार आहोत की या वेळेकरता त्याने आपणास एकत्र आणलं. आपण एक छोटीशी प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर आपण एक दोन गीतं प्रभूला सादर करू आणि त्यानंतर देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रभूशी तुझ्या नावालाही धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवस ज्या चुका केल्यात, कळत न कळत सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर आणि येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, आधार दे, धीर दे, आरोग्य दे. आणि होय, जे ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये वचन कार्यान्वित कर. त्या वचनाद्वारे त्यांना तू फळ दे, आरोग्य दे, धीर दे, विश्वास दे. ही प्रार्थना त्या तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणताय की त्या आमेन. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की या रविवारच्या दिवशी आपणास त्याने एकत्र आणलं. अनेक ठिकाणी संडे स्कूल, प्रार्थना चालू असतील. पहा, ही त्याच्या शरीराची, त्याच्या आत्मिक शरीराची राखलेली सहभागिता आहे. जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत सहभागित होणं कलस्यामध्ये, घरामध्ये आपण हे नेहमी केलं पाहिजे, कारण की आपण त्याच्या आत्मिक शरीराची ती राखलेली सहभागिता असे आहे. आणि याकरता आपण एकत्र येतो की आपण त्याच्या ख्रिस्ताच्या आत्मिक शरीराची सहभागिता राखण्याकरता आणि त्याचं मांस आणि रक्त आपण रोज खाणारे, त्याचं वचन रोज प्रवंत करणारे आपण असलो पाहिजे. जसा मी आहे राधा आलो तसाच दे उद्धार, किंवा है तुझी रक्तधार देवाच्या प्रिय कोकरा आलो तसाच करू का, वायास शुद्ध हीनो पाय तुझेच रक्त देस हा देवाच्या प्रिय कोकरा आलो तसाच भ्रांती पा, वावा जगात दोनेवा गिरीती संकटे अपानिवारी प्रिय कोकरा आलो तसाच अंधळा दुःखी दरिद्री दुबळा, साठा तुझाच सगळा पुरी प्रिय कोकरा, अशाच तू स्वीकारिशी समास प्रेम करीसी, की बोलणे
थोडीसी देवाच्या प्रिय कोकरा, तुझ्याच प्रेम जिंकिले, या हृदयास चेचिले, आता मी सर्व सोपिले तुला हे प्रिय कोकरा, जसा मी आहे निराधार, आलो तसाच दे उद्धार, किंवा हे तुझे रक्तधार, देवाच्या प्रिय कोकरा. प्रेज द लॉर्ड. जसे आपण आहोत तसे त्याकडे जावे, जसे आहोत तसे तो आपणास बोलवतो. अहो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुमच्या जीवास विश्रांती देईन. आणि होय, तो विश्रांतीचा समय त्याने आपणास दिलेला आहे. त्या विश्रांतीच्या समयास आपण त्याकडे जावे. मग फक्त रविवारीच जावं का? नाही, तर रोज त्याच्या वचनाद्वारे ते मांस आणि रक्त रोज खाणारे आणि त्यामध्ये राहणारे आपण असलो पाहिजे. जे रोज असं स्वतःला राखतात, प्रकटीकरणाच्या शेवटच्या अध्यायामध्ये वचने पहा, जो रोज आपले वस्त्र धुतो त्याची जीवनी झाडावर सत्ता राहील. रोज त्याच्या रक्ताने, त्याच्या वचनाने जगणारे आणि आपले कपडे धुणारे, स्वतः शुद्ध राखणारे असे आपण बनलो पाहिजे. शुद्ध कुमारिका. शुद्ध कुमारिका ही कल्पना, ही योजना पौल म्हणून तुम्ही केलेली आहे. कोणासाठी? त्या वरासाठी. होय, आपण त्या वराची वधू असे तयार होत आहोत. आणि आज आपण तसे तयार होत आहोत का? आपण आपल्या विश्वासाची प्रतीती पाहणं गरजेचं आहे. होय, रोज आपण आपल्या जीवनामध्ये तो ख्रिस्त राखणं गरजेचं आहे. मीठ आपण आहोत, खारटपणा ख्रिस्त आहे. आपल्या जीवनामध्ये ती सौम्यता, प्रीती, शांतता आपण आपल्या जीवनामध्ये वर्तणुकीमध्ये ठेवली पाहिजे. फक्त बोलण्याद्वारे नाही, तर कृतीद्वारे. विश्वास हा कार्याद्वारे प्रगट होतो. याकरता विश्वास आहे, याकरता त्याकरता तशी कार्य सुद्धा आपल्या जीवनातून झाली पाहिजे. आपण आपल्या बुद्धीवर नाही, संपत्तीवर नाही, तर विश्वास, जो ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक, त्यावर विश्वास ठेवणारे, त्यावर अवलंबून राहणारे आपण असलो पाहिजे. कारण की देवाचं वचन सांगते की माझा नीतिमान विश्वासाने वाचेल. होय, आपण कसे वाचू? विश्वासाने वाचू. आपण त्या विश्वासाने वाचू, जो विश्वासाचा उत्पादक ख्रिस्त या जगात पाठवला, जो विश्वास उत्पन्न करण्यात आला. देवाच्या आज्ञापालनामध्ये सर्व निंदा, त्रास होत असताना सुद्धा तो वधस्तंभावर म्हणतो की बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात त्यांना समजत नाही. आज आपली ही वर्तणूक तशीच असली पाहिजे. आपल्या शेजाऱ्यांसंगती, आपले अधिकारी, आपण जिथे काम करतो, आपण जिथे राहतो, तिथे तो मिठाचा रुचकरपणा आपल्या जीवनात राखला पाहिजे. सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल
मेरे खुदा। कठिन है रास्ते बहुत, हर एक मोड़ पर खतर, अंधेरे सायों को हटा, दिखा दे अब मुझे शहर, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। जहाँ के रास्तों पर मैं अकेला चल न पाऊंगा, जो चल न पाऊं भी अगर, फिसल के गिर मैं जाऊंगा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। ये बोझ जो गुनाहों का मैं उठाए चल रहा, उठाएगा अगर कोई, वो तू ही है मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आपल्याला नेहमी त्याचा सहारा हवा आहे. आपण आत्ताच पूर्ण झालेलो नाही आहोत. जेव्हा पूर्णत्वाचं आगमन होईल तेव्हा सर्व पूर्ण होईल. याकरता आपण आत्ताच पूर्ण झालेले नाही आहोत. जेव्हा पूर्णताचं आगमन होईल तेव्हा सर्व पूर्ण होईल. याकरता आपण गाणं जे गायलं की सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा. आपण नेहमी त्याच्या सहाराच असलो पाहिजे. होय, आपल्या जीवनातून जी परिस्थिती आहे, जी आज आपण परिस्थितीमध्ये जगत आहोत, त्या सर्व परिस्थितीत देवाला धन्यवाद द्या. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. स्तुती हो द्या त्याला, येशूला स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला,
प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. येशू देव आहे, येशू देव आहे. क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. क्रूसावर जीव देऊन पापांचे सगळे धुवून मुक्ती मिळाली आम्हाला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो यावेळी करता समय करता. प्रभू सुंदरची वेळ तू आमच्या जीवनात आणली. तू काय म्हणतो, जी प्रेजन ऍड केले सॅमसन अंकलचं कुटुंब आहे, ऑनलाईन पाहतायत, हिवाळी कुटुंब आहेत, अनेक जण भाऊ बहीण जे पाहतील, या सर्वांना वाचलेल्या सर्व येणाऱ्या वचनाद्वारे तू आशीर्वादित कर. प्रत्येका ठिकाणी तू विश्वास धीर ख्रिस्तामध्ये तू घाल आणि तू घालणार आहेस. आमचा विश्वास आहे ख्रिस्तामध्ये. मी प्रार्थना प्रभूच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की एक सुंदरची वेळ त्याने आपल्या जीवनात दिली, एक सुंदरची संध्या आपल्या जीवनात दिली. या वेळेकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की ख्रिस्तामध्ये आपण पुन्हा एकदा एकत्र आहोत. आणि आज सुद्धा रविवारच्या दिवशी प्रभू येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याद्वारे आत्मिकता, धार्मिकता, विश्वास ख्रिस्तामध्ये घालो. प्रेज द लॉर्ड. पहा, जेव्हा आपण आराधना करतो, जेव्हा आपण परमेश्वराच्या मंदिरात जातो, जेव्हा आपण वचन ऐकतो, तेव्हा आपले प्रार्थने अगोदरचे जे चेहरे आहेत ते तसेच राहत नाहीत. जेव्हा आपण देवाच्या समागमी राहायला शिकतो, तेव्हा सर्व परिस्थितीत, सर्व दुःखात, सर्व क्लेशामध्ये सुद्धा असे देवाच्या समागमी राहणाऱ्यांचे चेहरे एक उजळलेले असे असतात. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपण असाच एक संदेश ऐकणार आहोत. तिचा चेहरा उदास राहिला नाही. होय, जे वर्षानुवर्ष रोज निरंतर आपल्याला परिपाठ लावतात देवाच्या समागमी राहण्याचा, त्याच्या विश्वासात, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या आराधनेमध्ये राहण्याचा, त्यांचे चेहरे उदास राहत नाहीत. जे परमेश्वराच्या नेहमी समागमी राहतात, जे नेहमी परमेश्वराच्या सौम्यतेत, ख्रिस्ताच्या सौम्यतेमध्ये, आराधनेमध्ये, वचनामध्ये आपलं जीवन व्यतीत करतात, नेहमी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात राहतात, अशांचे चेहरे याच युगी नाही, येणाऱ्या युगी सुद्धा उदास राहणार नाहीत. त्यांचे अश्रू पुसले जातील. अशांचे अश्रू पुसले जातील जे अशा तयारीमध्ये आहेत, जे रोज आपल्यास परिपाठ लावतात, स्वतःच्या जीवनामध्ये नित्यक्रम लावतात, त्याच्या वचनात राहण्याकरता, त्याच्या प्रार्थनेत राहण्याकरता, त्याच्या आराधनेत राहण्याकरता स्वतःच परिपाठ लावतात. त्यांचे चेहरे उदास राहत नाहीत. या आपण या संदेशाकडे प्रभूमध्ये वळूया. तिचा चेहरा उदास राहिला नाही. होय, जे देवाच्या समागमे, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या प्रार्थनेमध्ये निरंतर राहतात, त्यांचे चेहरे उदास राहत नाहीत. पहा, पहिले शमूएल याचा पहिल्या अध्यायामध्ये काही वचन आहेत. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय, यामध्ये काही वचन आपण वाचूया. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय, यामध्ये काही वचन आपणास आत्मिक बोध देतात. काय बोध देतात आज आपण ऐकूया. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय, यातली एक पहिल्या वचनापासून काही वचन वाचूया आपण. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय, पहिल्या वचनापासून.
एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम सोफिम नामक नगराच्या रहिवासी एक पुरुष होता. त्याचे नाव एल्काना बिन यरोहाम बिन एलिहो बिन तोहू बिन सूप एफ्राईम असे होते. त्यास 2 बायका होत्या. एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नेस मुलेबाळे झाली होती, पण हन्नेस काही अपत्य नव्हते. हा पुरुष दरवर्षी नगराहून सैन्याचा देव परमेश्वर याची आराधना करण्यास व होमबली अर्पिण्यास शिलो येथे जात असे. एलीचे 2 पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. प्रेज द लॉर्ड. पहा, परमेश्वराच्या मंदिरात एलीचे 2 पुत्र याजक होते आणि एल्काना आपल्या कुटुंबासह वर्षानुवर्ष तिथे जात होता परमेश्वराच्या मंदिरामध्ये. हा परिपाठ होता. तरी सुद्धा हन्नेस कुठलंही पुत्र, कुठलंही मुलबाळ तिला नव्हतं. पण त्यांचा परिपाठ काय होता? त्यांचा नित्यक्रम होता की ते देवाच्या मंदिरात वर्षानुवर्ष जायचे. प्रेज द लॉर्ड. हा त्यांचा नित्यक्रम होता. हा नित्यक्रम होता. हन्नेला मूल नव्हतं, तरी सुद्धा ती मंदिरात जात असे. आज आपलं जीवन कसं आहे? आपल्याला मिळालं तर आपण परमेश्वराला धन्यवाद देत आहोत, आणि नाही मिळालं की आपण देवाला दोष देणारे असे आहोत. हे वचन आपणास बोध देतात की हन्नेस मूलबाळ नव्हतं, तरी सुद्धा ते सहकुटुंब वर्षानुवर्ष त्यांचा नित्यक्रम होता की परमेश्वराच्या मंदिरात ते जात असत. पहा, यातली काही वचन पुढची वाचूया. हन्नेस एल्काना यज्ञ करी तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रांस व कन्यास वाटेत देत असे. हन्नेस तो दुप्पट वाटा दे, कारण तिच्यावर त्याची प्रीती असे, परंतु परमेश्वर तिची कूस बंद केली होती. होय, ती मंदिरात जात होती, पण परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. तिला मूलबाळ नव्हतं, तरी पण ती मंदिरात जात होती. हे वचन आपल्याला एक आत्मिक बोध देतं. परमेश्वराकडून योग म्हणतो पहा, परमेश्वराकडून फक्त सुखच घ्यावे काय, दुःख घेऊ नये काय. परमेश्वराकडून काहीतरी पाहिजे म्हणूनच जाऊ नका, तर आपला नित्यक्रम परिपाठ तो हवा. नेहमी परमेश्वराच्या समागमे राहणं, आणि योग्य समय परमेश्वर तुमच्या गरजा, तुमच्या प्रार्थना, तुमच्या विनंत्या पूर्ण करेल. पहा, यातलं 6वं वचन काय म्हणतं? परमेश्वराने तिची कूस बंद केली हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवे, तेन करून ती कुडत राही. पहा, तिची सवत अन्याला चिडवत असे आणि ती मनस्वी कुडत राही. शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता. पहा, देवाचं वचन काय सांगतं की त्याचा परिपाठ वर्षानुवर्ष होता. आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवीत असे, तेव्हा ती रडे व काही खात नसे. हा परिपाठ नेहमी होता, वर्षानुवर्ष होता. एल्काना नेहमी दरवर्षी जायचा आणि देवाच्या मंदिरात भेटी चढवायचा, आणि हन्नेची सवत तिची निंदा दरवर्षी करायची. ती हा परिपाठ होता, पण हन्नेने देवाच्या मंदिरात जाणं सोडलं नाही, आणि ती मोठ्याने रडे व काही खात नसे, उपास करे ती. पहा, हे वचन आपणास काहीतरी बोध करत आहे. हन्नेची निंदा होत असताना सुद्धा ती देवाच्या मंदिरात जात होती. आज आपल्याही काही प्रार्थना असतील, पण त्याचे उत्तर आज मिळाले नसतील, पण आपण मंदिरात, देवाच्या मंदिरात जातो का? देवाची प्रार्थना निरंतर करतो का? आपला परिपाठ कसा आहे? हन्नेचा, त्याच्या कुटुंबाचा परिपाठ असा होता, पण आज आपला परिपाठ काय आहे?
हन्नेला मूळ बाळ नव्हतं, पण एल्काना दरवर्षी त्या मंदिरात जात होता आणि तिची सवत त्या मंदिरात असताना तिची निंदा करत असे. आणि हन्ना मनस्वी रडे आणि काही खात नसे, पण तिचा परिपाठ देवाच्या मंदिरात नित्य जाण्याचा होता. आणि असे जे आहेत, निंदामध्ये असताना, त्रासामध्ये असताना सुद्धा आपला परिपाठ नित्यक्रम सोडत नाहीत, त्यांचे चेहरे उदास राहत नाहीत, देवाचं वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. आपला परिपाठ काय आहे? आपल्याला मिळालं तर आपण देवाला धन्यवाद देत आहोत, आणि नाही मिळालं तर देवाला, इतरांना, पालकांना, आईवडिलांना, शेजाऱ्यांना, अधिकाऱ्यांना दोष देणारे असे आहोत. हन्ना कोणाला दोष देत नव्हती. तिची निंदा होत असताना ती मंदिरी जात होती. हा त्यांचा वर्षानुवर्ष परिपाठ होता. पहा यातली 11 ते 14 वचनं काय म्हणतात. हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे ओठ हलत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता. म्हणून एलीस वाटले की ही दारूच्या नशेत असावी. एली तिला म्हणाला, तू अशी कोठवर नशेत राहणार? तू या आपल्या द्राक्षाऱ्याच्या नशेतून मुक्त हो. हन्ना त्यास म्हणाले, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाचे किंवा दारूचे सेवन केलेले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते. एलीला सुद्धा असं वाटलं की ही दारू पिलेली स्त्री आहे, द्राक्षरस हिने प्राशन केलेला आहे, म्हणून अशी बडबड करत आहे. म्हणून एली तिला म्हणा, तू अशी कोठवर निश्चित राहणार? नशेमध्ये किती दिवस राहणार, किती काळ राहणार? पण एलीला हन्ना म्हणते, मी नशेमध्ये नाहीये, मी दुःखी आहे, कष्टी आहे. एलीकडून सुद्धा तिला असं बोल ऐकावे लागले. हन्नाला एलीकडून सुद्धा असे बोल ऐकावे लागले, पण तिने देवाचं कडचं मागणं सोडलं नाही, देवाकडे जाणं सोडलं नाही, तिने परिपाठ सोडला नाही. यातलं 14 वचन आपण ऐकलं की पहा, तू अशी कोठवर निशेत राहणार? तू ह्या आपल्या द्राक्षाच्या निशेतून मुक्त हो. हन्ना त्यास म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाचे किंवा दारूचे सेवन केलेले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते. होय, आज आपणही आपल्या काही गरजा, जर तुमच्या गरजा आहेत, काही प्रार्थना विनंत्या आहेत, तर परमेश्वराजवळ मन मोकळे करणारे बना. कोण तुमची निंदा करत आहे, कोण तुम्हाला काय म्हणत आहे, या गोष्टींकडे पाहू नका. परिपाठ ठेवा. आपला दिनचर्य, आपला नित्यक्रम प्रार्थनेचा असला पाहिजे. आपला नित्यक्रम देवाच्या वचनाच्या वाचनाचा असला पाहिजे. आपला नित्यक्रम आपल्या जीवनातून ख्रिस्ताची प्रीती, ख्रिस्ताचं तारण, ख्रिस्ताचं आरोग्य इतरांच्या जीवनात विदित करणारे आपण असलो पाहिजे. हन्नासारखाच आपल्या जीवनी परिपाठ आणि दिनचर्य आपलं असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जे असे परिपाठ ठेवतात, जे असे दिनचर्या ठेवतात, निरंतर परमेश्वराच्या मंदिरात जातात, प्रार्थनेत मग्न असतात, त्यांचे चेहरे उदास होत नाहीत. पहा, स्तोत्रसंहिता 37 1 ते 5 वचन आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 37 1 ते 5 वचन काय म्हणतं. दुष्कर्मावर जळफळू नको, अधर्म करण्याचा हेवा करू नको, कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळी सारखे वाळून जातात. परमेश्वरा भाव ठेव व सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा, सत्याचे अवलंबन कर, म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करील. आपला जीवितकर्म परमेश्वराकडे सोपवून दे, त्याचवर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. होय, आपली निंदा होत असताना सुद्धा आपला नित्यक्रम हाच असला पाहिजे की आपण परमेश्वरामध्ये मग्न असलेले, प्रार्थनेमध्ये मग्न असलेले आपण असलो पाहिजे. आपल्या नजरा त्या विश्वासाच्या उत्पादक ख्रिस्त याकडे असल्या पाहिजेत. आपला जीवितक्रम, आपले बेत आपण परमेश्वरावर सोपवलेले असलो पाहिजे.
आपले बेत इतरांवर नाही, आपल्या योजना इतरांवर नाही, तर परमेश्वरावर सुपूर्त केलेले आपण असलो पाहिजे. जेव्हा आपले मनोरथ परमेश्वरावर सुपूर्त करतो, तेव्हा परमेश्वर तुमचे मनोरथ पूर्ण करतो. निंदा होत असताना, त्रास होत असताना सुद्धा जेव्हा तुम्ही निरंतर प्रार्थनेत राहता, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये राहता, तुमचे मनोरथ तो पूर्ण करतो. होय, परमेश्वराचं वचन आपणास हे बोध करतं. परमेश्वरावर भाव ठेव, सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा, सत्याचे अवलंबन कर, म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल. तो तुझे मनोरथ पूर्ण करेल, तो तुमचे मनोरथ पूर्ण करेल. परमेश्वरावर भाव ठेवा. पहा, स्तोत्र 59 याचं 12 वचनापासून वचन काय सांगतो? वेशीत बसणारे माझ्याविषयी बोलत असतात, मी मद्यपानच्या गायनाच्या विषय झालो. मी तर हे परमेश्वरा तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करीतो. हे देवा, तू आपल्या विपुल दयेस व आपल्या सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे. जरी तुम्ही निंदेचे विषय होत असाल इतरांच्या, तरी तुमचा विषय काय असला पाहिजे? तुमचा भाविषय परमेश्वर असला पाहिजे. हन्नाचा परिपाठ नित्यक्रम तो होता. तिच्या सोबत याचा निंदेचा विषय हन्ना होती, पण तिचा विषय काय होता? परमेश्वराकडे प्रार्थना करणं, दरवर्षी परमेश्वराच्या मंदिरात हजेरी लावणं. आपलाही परिपाठ, आपलाही दिनचर्या, आपला दिवसाचा क्रम हाच असला पाहिजे की आपण प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये रममान राहिलो पाहिजे. हे दाविदाचं स्तोत्र आपल्याला ते बोध करतं की मी तर परमेश्वरा तुझा मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करीतो. जरी मी निंदेचा विषय झालेला आहे, जरी माझी निंदा होत आहे, तरी पहा, तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करीतो. तुम्ही प्रार्थनेत मग्न राहा, ख्रिस्ताच्या चित्तवृत्ती मग्न राहा, अहोरात्र शास्त्रात रममाण राहा. जरी तुम्ही निंदेचे विषय असाल दुसऱ्यांचे हन्नासारखे, तरी सुद्धा तुम्ही प्रार्थनेमध्ये रममाण राहा. त्याला मान्य असल्यास समयी प्रार्थना करणारे बना. हे देवा, तो आपल्या विपुल दयेस व आपल्या सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे. आणि होय, जे असे प्रार्थना करतात, जे असा आपला नित्य क्रम ठेवतात, आपला परिपाठ ठेवतात, त्यांना तो त्यांच्या प्रार्थनेची उत्तर देतो. त्यांना तो त्यांच्या प्रार्थनेची उत्तर देतो. जे निंदा होत असताना सुद्धा प्रार्थनेमध्ये रममाण असतात, देवाच्या समागमे असतात, त्यांच्या प्रार्थनेला तो स्वर्गीय पिता ख्रिस्तामध्ये उत्तर देतो. पहा, स्तोत्रसंहिता 109 याचं 3 आणि 4 वचन काय म्हणतं? स्तोत्रसंहिता 109 याचं 3 आणि 4 वचन काय म्हणतं? पहा, त्यांनी मजवर द्वेषयुक्त शब्दांचा वर्षाव केला आहे. त्यांनी मजवर द्वेषयुक्त शब्दांचा वर्षाव केला आहे. ते मजसी विनाकारण झगडले. मी प्रेम करीत असता ते माझा विरोध करीतात. मी तर प्रार्थनेत मग्न असतो. होय, देवाचं वचन दाविदाचं संगीत स्तोत्र आहे. स्तोत्रसंहिता 109 3 आणि 4 वचन सांगतं की पहा, त्यांनी मजवर द्वेषयुक्त शब्दांचा वर्षाव केला. ते मजसी विनाकारण झगडले. त्यांनी माझी निंदा केली, द्वेषयुक्त शब्दांचा मजवर वर्षाव केला, ती विनाकारण माझ्यासाठी झगडले, तरी सुद्धा मी पहा प्रार्थनेत मग्न असतो. मी प्रेम करत असता ते माझा विरोध करतात. अशी परिस्थिती तुमच्या जीवनात असेल तर हन्नासारखं ठाम राहा, हन्नासारखा परिपाठ करा, नित्य देवाची आराधना करा, नित्य प्रार्थनेमध्ये राहा, नित्य ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये, सौम्यतेमध्ये राहा, नित्य सत्य आणि प्रेमाची माळ जपणारे अशी बना. अशांचा चेहरा उदास राहत नाही. जे असे परिपाठामध्ये राहतात,
जे असे ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये स्वतःला राखतात त्यांचे चेहरे उदास राहत नाहीत. देवाचं वचन आपणास बोध करतं. आपणाला नित्य प्रार्थनेत राखा, नित्य ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये राखा, नित्य ख्रिस्ताच्या सौम्यतेत राखा. निंदा होत असताना इतरांना आशीर्वाद द्या. हन्नासारखा परिपाठ आपल्या जीवनात राखा. ख्रिस्तासारखी प्रार्थना निरंतर आपल्या जीवनात राखा. पावित्र्याची परिपूर्ती करणारे बना. आणि जे स्वतःला राखतात त्यांचे चेहरे उदास राहत नाहीत. प्रेज द लॉर्ड. पहा, पहिले शमूएल यातले काही वचन पुन्हा एकदा वाचू. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय 17 ते 20 वचन काय म्हणतात पहा. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय 17 ते 20 वचन काय म्हणतात पहा. तेव्हा अली तिला म्हणाला, तू सुखाने जा. इस्रायलच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देव. ती म्हणाली, या आपल्या दासीवर आपली कृपादृष्टी हो. मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही. ती मंडळी अगदी पहाटेस उठून परमेश्वराचे वंदन करून रामा येथे आपल्या घरी परत गेली. मग एल्कानाने आपल्या स्त्रीस जाणले आणि परमेश्वराने तिची आठवण केली. या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व तिला दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला. हा परमेश्वराला मागितला असे म्हणून तिने तिचे नाव शमूएल असे ठेवले. प्रेज द लॉर्ड. हन्नाने तो परिपाठ आपल्या जीवनात राखला. निंदा होत असताना देवाच्या मंदिरात जाणं तिने सोडलं नाही आणि परमेश्वराने तिचा चेहरा उदास असा ठेवला नाही. शमूएल इस्रायल लोकांना मार्गदर्शन करणारा असा याजक परमेश्वराने तिच्या पोटी दिला. प्रेज द लॉर्ड. पहा, जे स्वतःच्या जीवनामध्ये असा परिपाठ राखतात, नित्यक्रम राखतात, निंदा होत असताना इतरांना आशीर्वाद देतात, आपल्या प्रार्थना सोडत नाहीत, ख्रिस्ताची सौम्यता प्रीती सोडत नाहीत, ठाम राहतात आपल्या विश्वासामध्ये, ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये ठाम राहतात, ज्या प्रार्थना विनंत्या चालत ते मागत राहतात, इतरांकरता ही प्रीती निंदा होत असताना त्याकरता प्रार्थना करतात, त्यांचे चेहरे उदास राहत नाही. हन्नाने तो परिपाठ आपल्या जीवनात नेहमी राखला. तिची निंदा होत असताना ती मंदिरात जात असे, तिची सवय त्या मंदिरात तिची निंदा करत होती, तरी सुद्धा तिने तो परिपाठ आपल्या जीवनी राखला आणि परमेश्वराने तिचा चेहरा निराश असा ठेवला नाही. पहिले शमूएल याचा पहिला अध्याय 18 वचन आपण स्पष्ट सांगतं. ती म्हणाली, तू या आपल्या दासीवर आपली कृपादृष्टी हो. मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही. जे असं आपल्या जीवनात परिपाठ राखतात, दिनचर्या राखतात, रोज प्रार्थना निरंतर आपल्या जीवनात राखतात, ख्रिस्ताची प्रीती राखतात, निंदा होत असताना आशीर्वाद देतात, प्रार्थना करतात, त्यांचे चेहरे उदास राहणार नाहीत. जे ख्रिस्ताला अनुसरतात, ख्रिस्ताच्या प्रीतीत राहतात, सत्यात राहतात, त्यांचे चेहरे उदास राहणार नाही. पहा, योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय 12 वचन काय म्हणतं. योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय 12 वचन काय म्हणतं पहा. योहान 8:12. पुढे येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभ होऊन म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर वचन. ख्रिस्त म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. जे ख्रिस्ताला अनुसरत आहेत, त्याच्या प्रीतीमध्ये आपला वधस्तंभ घेऊन चालत आहेत, त्याच्या प्रीतीमध्ये सौम्यतेमध्ये निरंतर प्रार्थना स्वतःला राखत आहेत, ख्रिस्ताने जशी क्षमा केली ती क्षमाशीलता आपल्या जीवनात राखत आहेत, ती शांती राखत आहेत, ते अंधारात चालणार नाहीत. ते अंधारात चालणार नाहीत. त्यांच्या जीवनात अंधार येणार नाही.
जरी ते अंधारात पडले, बुचकळ्यात पडले, निंदेत पडले, त्रासात पडले, तरी पवित्र आत्म्याद्वारे ते स्थिर केले जातील. त्यांच्या जवळ तो जीवनाचा प्रकाश राहील. प्रेज द लॉर्ड. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. जे ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये जो आपला वधस्तंभ घेऊन चालतात, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात राहतात, प्रार्थनेत राहतात, स्वतःला वचनात राखतात, वचनाचं वर्तन करतात, त्यांच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. सार्वकालिक जीवनाचा मुकुट त्यांच्यासाठी दिला जाईल, जे स्वतःला असे राखतात. हन्ना जशी ठाम होती, तिचा परिपाठ होता, निंदा होत असताना ती देवाकडची प्रार्थना तिने सोडली नाही, तसं तुम्ही सुद्धा, आपण सुद्धा तो परिपाठ नित्यक्रम आपल्या जीवनात राखला पाहिजे. तो ख्रिस्त देवाचा पुत्र आपल्या ठाई राखला पाहिजे. त्याची सौम्यता, त्याची प्रीती, त्याची शांती आपल्या जीवनातून राखली पाहिजे. निंदा होत असताना आपण आशीर्वाद दिले पाहिजे, आपण एकमेकांकरता प्रार्थना केली पाहिजे. तो वधस्तंभ आपण नेहमी घेऊन चाललेले असलो पाहिजे. आणि जे असे चालतात त्यांच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. त्यांचे चेहरे उदास राहणार नाहीत. पहा, प्रगटीकरण याचा 2रा अध्यायामध्ये पण वचन काय सांगतं. प्रगटीकरण याचा 2रा अध्याय, प्रगटीकरण याचा 2रा अध्याय, प्रगटीकरण याचा 2रा अध्याय 24 ते 28 वचन काय म्हणतात पहा. ध्रुव तीरा येथील बाकीचे जे तुम्ही त्या शिक्षणाप्रमाणे चालणारे नाही, त्यास सैतानाच्या खोल म्हणविलेल्या गोष्टी माहीत नाहीत, त्यात तुम्हास मी सांगतो की मी तुम्हावर दुसरा भार घालणार नाही. इतकेच करावे की जे तुमचे आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. जो विजय मिळवितो, जो शेवटपर्यंत माझी कृत्य करीत राहतो, त्यास जसा मलाही पित्यापासून मिळाला तसा अधिकार मी राष्ट्रांवर देईन. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त म्हणतो, जे तुझे आहे ते दृढ धरून राहा शेवटपर्यंत. आपण आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत जे आपले आहे ख्रिस्त लाभ प्राप्त होणं आपल्या जीवनामध्ये दृढ धरून ठेवलं पाहिजे. जो ख्रिस्त आपल्याला मिळाला आहे त्याची सौम्यता, त्याची प्रीती, त्याची क्षमाशीलता, प्रार्थना, वचन आपल्या जीवनी आपण राखलं पाहिजे. आणि जे शेवटपर्यंत अशी कृती करतात त्यास जसा मला अधिकार मिळाला, ख्रिस्ताचा दूत योहानाला सांगतो, तसा मी त्यास अधिकार देईन, राष्ट्रावर देईन. आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करीतात तसा तो लोहदंडाने त्याचवर अधिकार करील. मी त्याला प्रभात तारा देईन. आत्मा मंडळांस काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. होय, आपले कान देवाचं वचन ऐकणारे बनवा. जसा ख्रिस्त होता तसं अनुकरण करणारे बना. शेवटपर्यंत त्याची कृत्ये करणारे बना. मरणाच्या शेवटपर्यंत आस्था पश्चाताप पकडा. निंदा होत असताना, त्रास होत असताना ख्रिस्ताची प्रीती, सौम्यता आपल्या जीवनी राखा. म्हणजे जसा त्याला अधिकार मिळाला तसा तो आपल्याला अधिकार देईल. तो आपल्याला प्रभात तारा देईल, जीवनी मुकुट देईल, सार्वकालिक जीवनामध्ये आपला प्रवेश होईल. आपले चेहरे काळवळणार नाहीत, निराश होणार नाहीत. जे त्याच्याकडे दृष्टी लावतात, जे त्याची कृत्य करत राहतात, त्यांचे चेहरे निराश राहत नाहीत. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटचं वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 34 याचं 4 ते 6 वचन काय म्हणतात पहा. स्तोत्रसंहिता 34 याचं 4 ते 6 वचन. मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला. परमेश्वर कसा पावतो? त्याला शरण गेल्यावर, त्याच्या प्रार्थनेत गेल्यावर, आस्था आणि पश्चाताप पकडल्यावर. मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाहीत.
या पामराने दावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला. त्याने त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. होय, हन्नासारखं रोज परमेश्वराच्या समागमे राहा. आपले मुख ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक जीवनाचा प्रकाश त्याकडे लावा, म्हणजे आपले मुख निराश असे होणार नाही आणि ते काळवणार नाहीत. निंदा होत असताना, त्रास होत असताना, तुमच्या प्रार्थनेची उत्तरे मिळाले नसताना सुद्धा तुम्ही स्वतःला ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या प्रार्थनेमध्ये, सौम्यतेमध्ये राखा. आणि जे स्वतःला असे राखतात ते सार्वकालिक जीवनाकरता राखले जातील. त्यांचे मुख काळवणार नाहीत, ते निराश होणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचन सर्व ऐकणाऱ्या सर्वांच्या जीवनामध्ये ख्रिस्त आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. नंतर प्रभूची प्रार्थना करूया. नंतर देवाच्या वचनाद्वारे आशीर्वाद घेऊन आजची सहभागिता संपूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता सॅमसन अंकलचं कुटुंब, त्याची लेकरं, हिवाळ्यांचं कुटुंब, त्यांची लेकरं, नातवंड, आमचे शेजारी, त्यांची नातवंड, त्यांची लेकरं, घरातील लोक या समय तुझ्या हाती देतो. ऑनलाईन जेवढे पाहतात त्यांना तुझ्या हाती देतो. ख्रिस्तामध्ये वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आरोग्य दे, स्थिरता दे, विश्वास दे. आणि होय, ज्या मागण्या ते तुझकडे करत आहेत त्यांनी नित्य कराव्यात, त्या परिपाठामध्ये स्वतःला राखावं असा विश्वास धीर ख्रिस्तामध्ये त्यांच्या ठाई तू राख. आणि त्या पूर्ण करणारच ख्रिस्तामध्ये आम्हाला ठाऊक आहे. आणि त्याची मागणी योग्य समय तू त्यास देशील. आज रात्री येणार असेल तर जागृत ठेव. सुंदरसं अन्न प्रत्येकाच्या मुखी दे. ते अन्न खाऊन शक्ती, सामर्थ्य दे. ते सामाजिक कार्यासाठी कार्यान्वित कर. ज्या संडे स्कूलमध्ये प्रार्थनेमध्ये आहेत त्यांच्या प्रार्थनेमध्ये येणारे अडखळ ख्रिस्तामध्ये तू घाला. जे प्रवासात आहेत त्यांना त्यांचा प्रवास सुखरूप कर. जे अंधकारात बसले, ज्यांना ख्रिस्ताचं नाव माहिती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावं असं तू कर. जे अनेक आजारांनी त्रस्त आहेत, यातना भोगीत आहेत, त्यांना तू मुक्त कर. सर्व पास्टर सेवकांनाही तुझ्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. त्यांच्याबरोबर पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. सर्व डॉक्टर नर्सेसलाही तुझ्या आरोग्याने स्पर्श करण्याच्या द्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. राज्य देशामध्ये तुझी शांती राहू दे. गरीब लोकांचा संभाळ कर. त्यांच्या हाताला काम दे आणि त्यांचं मानधन त्यांना मिळू दे. ज्यांचे पैसे अडकलेले आहेत मोठ्या कंपनीत मालकाकडे, ख्रिस्तामध्ये मोकळे कर. तसंच तू प्रार्थना करतो वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथाश्रमातील अनाथ मुलं यांचा संभाळ कर. त्याच्या मुखास अन्न पाणी दे. होय, जे आज दुःखामध्ये आहेत, क्लेशामध्ये आहेत, त्यांचं सांत्वन तू कर. आज जे प्रार्थनेमध्ये मागत आहेत त्या प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये त्यांच्या पूर्ण केल्या जावत असं तू कर. सॅमसनच्या कुटुंबातील लहान लेकरं, त्यांना तू आशीर्वाद दे, प्रीतीमध्ये, ज्ञानामध्ये तू घाल. ख्रिस्ता त्याच्या जीवनी जे काही त्रास आहेत ख्रिस्तामध्ये तू काढून टाक. एवढ्या कुटुंबामध्ये तुझे आशीर्वाद, प्रीती राहू दे. ऑनलाईन जे भाऊ बहिणी पाहतात त्यांना तू आशीर्वाद ठेव. तुला ताई जिथे कुठं आहेत तुझ्या आरोग्यात, देवदेच्या पाऱ्यामध्ये तू राख. प्रतीकलाही तुझ्या आशीर्वाद, प्रीतीमध्ये तू राख. शरीराच्या लहान लेकरांना सर्व वाईट कल्पना, दुष्ट कल्पनापासून दूर राख. त्यांच्या घरावर देवदूचा पहारा तू ठेव. सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहेस म्हणून ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद. ती प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता ऐकते त्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहेत तसेच तो आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ. आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड.